मित्रांनो, जेव्हा तुम्ही कम्प्युटरवर काम करता तेव्हा ते पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे डिव्हाइस वापरता. हे डिव्हाइसेस तुम्हाला काय हवंय हे कम्प्युटरला सांगतात. उदाहरणार्थ, तुम्हाला एखादं लेटर लिहायचं असेल किंवा एखादं डिझाईन ड्रॉ करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला कीबोर्ड आणि माऊस मदत करतात. या डिव्हाइसेसना म्हणतात इनपुट डिव्हाइसेस. या डिव्हाइसेसच्या मदतीने काम करण्यासाठी तुम्ही तुमच्या कम्प्युटरला सूचना देता. लेटर टाइप करताना ते तुमच्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसते, ज्याला मॉनिटर असं म्हणतात, आणि ते बरोबर आहे का नाही हे तपासू शकता. त्यामुळे इनपुट डिव्हाइसेस वापरून आपण कम्प्युटरला दिलेल्या सूचनांचा परिणाम मॉनिटरवर म्हणजे आउटपुट डिव्हाइसच्या माध्यमातून आपल्याला दिसतो. तुम्हाला तुमचं लेटर किंवा ड्रॉइंग प्रिंट करायचं असेल तर तुम्ही प्रिंटर वापरू शकता. हे सुद्धा एक आउटपुट डिव्हाइस आहे. आता तुम्हाला असं वाटेल की मी हे का एक्सप्लेन करतेय, कारण MSCITच्या परीक्षेमध्ये तुम्हाला असेच प्रश्न विचारले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, हा प्रश्न बघा. हे कम्प्युटर मधील प्रक्रिया केलेली माहिती माणसांना समजू शकेल अशा स्वरूपात भाषांतरित करतात. आणि याचे ऑप्शन्स आहेत इनपुट डिव्हाइसेस, आउटपुट डिव्हाइसेस, युटिलिटीज, पेरिफेरल डिव्हाइसेस. दिलेला प्रश्न कम्प्युटर सिस्टीम मधील काही विशिष्ट कंपोनेंट्स बद्दल आहे, जे माणसांना समजेल अशा भाषेत प्रोसेस्ड इन्फॉर्मेशन ट्रान्सलेट करतात. चला, योग्य उत्तर शोधून काढण्यासाठी पहिल्यांदा एका पाठोपाठ एक ऑप्शन्स समजून घेऊया. पहिला ऑप्शन आहे इनपुट डिव्हाइसेस. यामध्ये टूल्स आहेत कीबोर्ड आणि माऊस, ज्यामुळे कम्प्युटरला इन्फॉर्मेशन पुरवली जाते. पण ते प्रोसेस्ड इन्फॉर्मेशन माणसांना समजणाऱ्या भाषेत ट्रान्सलेट करण्यात सहभागी नसतात. दुसरा ऑप्शन आहे आउटपुट डिव्हाइसेस. ते कम्प्युटर मधून प्रोसेस्ड इन्फॉर्मेशन घेऊन माणसांना समजेल अशा फॉर्म मध्ये प्रेझेंट करतात, जसं की स्क्रीन किंवा पेपर म्हणजेच मॉनिटर किंवा प्रिंटरवर. पुढील ऑप्शन आहे युटिलिटीज. युटिलिटीज म्हणजे असे सॉफ्टवेअर प्रोग्राम्स जे कम्प्युटर सिस्टीम मॅनेज आणि मेंटेन करतात. ते टास्क करतात जसं की डिस्क क्लीनअप, अँटीव्हायरस स्कॅनिंग आणि सिस्टीम ऑप्टिमायझेशन. कम्प्युटर हेल्दी ठेवण्यासाठी युटिलिटीज महत्त्वाच्या असतात, पण ते आउटपुट डिव्हाइसेस प्रमाणे माणसांसाठी इन्फॉर्मेशन ट्रान्सलेट करण्यात सहभागी नसतात. आता शेवटचं ऑप्शन आहे पेरिफेरल डिव्हाइसेस. हे डिव्हाइसेस म्हणजे कम्प्युटरची क्षमता वाढवण्यासाठी त्याला जोडलेली ॲडिशनल हार्डवेअर्स असतात. उदाहरणार्थ, एक्सटर्नल हार्ड ड्राईव्ह्ज, USB फ्लॅश ड्राईव्ह्ज, प्रिंटर्स आणि स्कॅनर्स. पेरिफेरल डिव्हाइसेस कम्प्युटरच्या फंक्शनॅलिटीजचा विस्तार करतात, ॲडिशनल स्टोरेज, कनेक्टिव्हिटी किंवा इनपुट किंवा आउटपुट ऑप्शन्स प्रोव्हाइड करून. त्यामुळे हा ऑप्शन सुद्धा बरोबर नाही. त्यामुळे या प्रश्नाच्या संदर्भात बरोबर उत्तर असेल आउटपुट डिव्हाइसेस, कारण ते कम्प्युटर मधून प्रोसेस्ड इन्फॉर्मेशन माणसाला समजेल अशा फॉर्म मध्ये ट्रान्सलेट करतात, अगदी प्रिंटर प्रमाणेच. तर मित्रांनो, या टॉपिक बद्दल डिटेल्ड माहिती तुमच्या MSCIT पुस्तकाच्या पान नंबर 127 आणि 128 मध्ये उपलब्ध आहे. मला आशा आहे की या एक्सप्लेनेशनमुळे तुम्हाला हा टॉपिक नीट समजला असेल. असेच काही प्रश्न आपण पुढच्या सेशनमध्ये सोडवणार आहोत.